birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mommy. रुहीचा आदल्या दिवशी रात्री असा मस्त बर्थडे सेलिब्रेट झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तिला मस्त उठणं लावून रेडी केलं. म्हणजे घरात सगळे पाहुणे बर्थडेसाठी आलेलेच होते. मावशी, मामी, आजी, तिचे मामा सगळे घरात आलेले होते. म्हणून मग आम्ही छोटंसंच घरगुती असं फुलांच्या माळा वगैरे लावून थोडंसं सेटअप रेडी केला आणि तिला सगळ्यांनी हळूहळू उठणं लावलं. सगळ्यात आधी रुहीला तिच्या पणजीने उठणं लावलं. त्यानंतर तिची आई म्हणजे मी आणि तिच्या पप्पांनी तिला उठणं लावलं. मग तिच्या आजी आजोबांनी म्हणजे माझ्या आई वडिलांनी तिला उठणं लावलं. त्यानंतर रुहीच्या आजोबांनी तिला उठणं लावलं. त्यानंतर रुहीच्या मावशी आजींनी आणि आजोबांनी तिला उठणं लावलं. नंतर नंबर आला तिच्या दुसऱ्या मावशी आजीचा आणि मामी आजी. रुहीच्या मामांनी देखील तिला मस्त उठणं लावलं. आणि अशी रुहीच्या बर्थडेची सुरुवात तर मस्त झालेली. सगळेजण आल्यामुळे खूपच छान वाटत होते. सगळीकडे नुसता गोंधळ, धिंगाणा, मस्ती, सगळं मज्जा चालू होती. त्या दिवशी सगळं काही रुहीचं फेवरेट बनवलेलं होतं. म्हणजे जेवणात देखील तिचा फेवरेट आलू पराठा बनवलेला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जी थोडीफार तयारी राहिली होती म्हणजे रिटर्न गिफ्टची थोडीशी पॅकिंग राहिली होती ती सगळी केली. सगळेजण मिळून पटापट सगळं करत होते. रिटर्न गिफ्टमध्ये मी असा पझल सेटचा एक सेट घेतलेला आणि जे कोणी लेडीज आहेत म्हणजे ज्यांचे छोटे किड्स नाही त्यांच्यासाठी एक प्लांट मी गिफ्ट करणार होते. आणि प्रत्येक गिफ्टवर एक थँक्यू कार्ड आणि प्लांटवर रुहीचा फोटो असलेला लोगो असलेला एक थँक्यूचं कार्ड लावलेलं. सगळं आवरून झाल्यानंतर रुहीला आम्ही मस्तपैकी थोडा वेळ झोपवलं म्हणजे ती संध्याकाळी फ्रेश राहील. आणि झोपेतून उठली की ती मस्त फ्रेश आणि रेडी झाली. तोपर्यंत इकडे कसं डेकोरेशन केलेलं ते तुम्हाला दाखवते.
असा हा सगळा बड्डे डेकोरेशनचा सेटअप होता. आम्ही जसं ठरवलेलं म्हणजे जसं आम्हाला पाहिजे होता तसाच अगदी सगळा सेटअप केलेला. त्यामुळे खूप छान आणि सुंदर सगळं दिसत होतं. रुही बड्डेच्या दिवशी रोजच्यापेक्षा थोडं कमीच वेळ झोपली. त्यामुळे मग तिला आम्ही लवकर रेडी केलं आणि खाली आणलं. तिला आम्ही व्हाईट कलरच्या फ्रॉकमध्ये रेडी केलेलं. मी तशी व्हाईट कलरची थीम ठरवली होती, म्हणजे आमच्या तिघांचा पण व्हाईट आउटफिट होता. तिच्या सगळ्या ॲक्सेसरीज पण मी व्हाईट घेतलेल्या. अगदी छोटीशी परी दिसत होती रुही. खूपच क्यूट दिसत होती. आणि ती नुकतंच चालायला लागलेली असल्यामुळे पण तिचे चालतानाचे मस्त फोटोशूट झाले. आणि चालत असल्यामुळे तो ड्रेस पण खूप छान दिसत होता. म्हणजे ती जर बसून राहिली असती तर त्याचा एवढा गेटअप छान आला नसता, जेवढं ती चालत असल्यामुळे छान सगळं मागून दिसत होता. आमच्या दोघींचंही मस्त ट्विनिंग झालेलं, दोघीही व्हाईट व्हाईट. रुहीला बाहेरच खूप वेळ खेळायचं होतं. तिला काही आत बड्डेसाठी यायचं नव्हतं. तिला आम्ही कसं तरी मॅनेज करून आत घेऊन आलो. आम्हाला ॲक्च्युली तिचा हात पकडून तिला आत घेऊन यायचं होतं, पण रुही चालायला लागल्यापासून ती काही हात धरत नव्हती आणि ती तिची एकटीच मस्त चालत डान्स करत तिने एंट्री घेतली. हा होता रुहीच्या बड्डेचा केक, जो आम्ही खास कस्टमाइज करून घेतलेला. एक छोटीशी डॉल तिच्यासारखी छोटूशीच आणि खाली असं बलून शेपमध्ये, सिम्पल सोबर, पण आम्हाला हा डिझाईन खूप आवडलेली म्हणून मग आम्ही हा सिलेक्ट केलेला. फायनली ज्याच्यासाठी सगळे वाट बघत होते म्हणजे केक कटिंग. सो आम्ही सगळ्यात स्टार्टिंगला पहिले केक कटिंग करून घेतलं. आणि मेन म्हणजे रुही बिलकुल रडली नाही. तिने केक कटिंग वगैरे सगळं छान करू दिलं. जनरली फर्स्ट बड्डेला बाळं खूप रडतात. आम्हाला तीच भीती होती की रुही कशी राहील, की शांत बसेल की रडेल माहीत नाही, पण तिने काहीच केले नाही. केक कटिंग झाल्यानंतर आम्ही पहिले फोटोशूट करून घेतले आणि त्यानंतर सगळे एक एक करून भेटायला येत होते. त्यानंतर मात्र रुही थोडीशी क्रँकी झाली, कारण तिला झोप येत होती. म्हणून मग तिला आम्ही तसंच झोपवलं आणि मग बाकीचे प्रोग्राम म्हणजे जेवण वगैरे सगळ्यांचं झालं. रुही झोपलेली होती, पण तोपर्यंत इकडे बाकी चिल्लर पार्टी म्हणजे बाकीचे जेवढे किड्स बड्डेला आलेले होते त्यांचे गेम चालू होते. त्यानंतर आम्ही एक डान्स सेट केलेला सगळ्यांचा मिळून. सो असा लास्ट मिनिट प्लॅन होता, पण तो बऱ्यापैकी छान झाला. इथे मी कॉपीराईटमुळे सॉंग्स जे आहे ओरिजिनल ते टाकू शकत नाही, म्हणून मग दुसरं म्युझिक मला ॲड करावं लागते. पण आम्ही क्या कहना या गाण्यावर आणि इतनी सी हसी यावर डान्स केलेला.
लास्ट मिनिट ठरवूनही मस्त डान्स झाला. मेन म्हणजे सगळ्यांनी खूप एन्जॉय केला, ते जास्त महत्त्वाचं होतं. त्यानंतर आम्ही दोघांनीही एक डान्स सेट केलेला. तोही अगदी लास्ट मिनिटच सेट झाला होता. करावं नाही करावं असं सगळं चालू होतं, पण आम्ही म्हटलो की ठीक आहे, जाऊ देत. आपण आपल्या सगळ्या प्रोग्रामला काही ना काही डान्स काहीतरी केलेला आहे, सो हा बड्डेला का नको. म्हणून मग आम्ही हाही अगदी त्याच दिवशी सेट केलेला. आम्ही नींद चुराई मेरी किसने वो सनम त्यावर एक डान्स केलेला आणि मेरी दुनिया तू ही है हे बेबी मधलं सॉन्ग आहे त्यावर एक डान्स केलेला. असे 2 डान्स केलेले. ॲक्च्युली आम्ही तिच्या बारशाला देखील एक डान्स केलेला. जेव्हा मी बारशाचा व्हिडिओ टाकेल तेव्हा त्यात तुम्ही बघाल ते. सगळ्या मुलांचं मस्त एन्जॉय करून चालू होतं. तोपर्यंत रुही पण मस्त झोपेतून उठली होती. तिची छान एक झोप झाली होती, त्यामुळे ती मस्त फ्रेश झाली होती आणि परत तिने सगळ्या बलूनला घेऊन खेळण्यास सुरुवात केली. तिला त्या डेकोरेशनमधले बलून फक्त काढून घ्यायचे होते. रुही आधी थोडा वेळ झोपलेली असल्यामुळे आमचे सगळ्यांचे तिच्यासोबत फोटो काढायचे राहून गेलेले, म्हणून मग नंतर सगळे तिच्यासोबत फोटो काढून घेत होते. रुहीसाठी मी एक इथे गेम ठरवलेला, म्हणजे सगळ्या प्रोफेशनच्या काही ना काही वस्तू समोर ठेवल्या होत्या आणि तिला त्यातली एक वस्तू चूज करायची होती. म्हणजे ती वस्तू जी ती चूज करेल ते प्रोफेशन ती पुढे निवडेल. असं जस्ट एक फनी गेम टाइमपाससाठी. आणि त्यासाठी सगळे तिला चेअर करत होते की तू हे चूज कर, ते चूज कर, असं तिला सगळे सांगत होते. तिचा मात्र कशातच लक्ष नव्हतं.
ती फक्त एक सगळीकडे बघत होती आणि रिटर्न वापस जात होती. तिला ते चूज करण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. स्टार्टिंगला तर ती जवळ आली, पण तिला ते ड्रेसमुळे खालचं काहीच दिसत नव्हतं. बट मग नंतर मी तिला जेव्हा खाली बसवलं तेव्हा मात्र तिने ते नीट बघितलं. म्हणून मग त्यात आम्ही वेगवेगळ्या प्रोफेशनच्या वस्तू म्हणजे जसे की स्टेथोस्कोप, बुक्स, मोबाईल, पेंटिंग ब्रशेस, त्याच्यानंतर एक आपण जजचा जो हॅमर असतो तसा, बट जज म्हणून नाही, आम्ही एक वकील म्हणून म्हणजे लॉयर म्हणून ते ठरवलं होतं. तसं सगळं ठेवलं होतं समोर आणि तिला त्यातून एक चूज कर म्हटलं. ती तिथे डान्स करण्यातच बिझी होती. मग तिला जेव्हा आम्ही खाली बसवलं तेव्हा तिने त्या गोष्टी थोड्याशा नीट बघितल्या आणि मग मात्र ती त्याकडे गेली. आणि रुहीने सगळं सोडून म्हणजे बुक्स, पेंटिंगचं सगळं सामान ते सगळं सोडून तो हॅमरच उचलला. मग सगळे म्हटले की ती लॉयरच होणार आहे. सो असाच आमचा एक फन गेम मस्त झाला. ॲक्च्युली आम्ही अजून 2-3 डिसाईड केले होते, पण लेट पण झालेला आणि रुहीमध्ये झोपल्यामुळे आमचे ते 2-3 गेम राहून गेले. पण म्हटलं ठीक आहे, हा एक गेम तरी करू, म्हणून मग हा तरी आम्ही केला. आणि मग नंतर रुही त्या हॅमरसोबतच कितीतरी वेळ खेळत बसली. तिला आम्ही स्टेथोस्कोप वगैरे पण दिलेला, पण तो तिने डायरेक्ट फेकून दिला. तिला डॉक्टर बनण्यात काहीच इंटरेस्ट नाही. मला वाटतं रुहीपेक्षा आम्हालाच जास्त इंटरेस्ट होता फोटोशूटमध्ये. सो आम्ही जितके काढता येईल तितके फोटोज काढलेले. कारण असा ओकेजन म्हणजे तिचा फर्स्ट बड्डे, हा ओकेजन आमच्यासाठीही खूप स्पेशल होता. आणि रुहीसोबत म्हणजे रुहीला इंटरेस्ट नव्हता, पण आम्हाला खूप इंटरेस्ट होता फोटोज काढण्यात. सो आम्ही तिच्यासोबत खूप सारे फोटोज काढले. कारण दरवेळेस तिचं लक्ष इकडे तिकडेच असायचं. ती कधीतरीच कॅमेऱ्यात बघायची. सो बरेच फोटो आम्हाला कॅन्डिड काढावे लागले. रुहीसोबतच मला आई होऊन 1 वर्ष झालं होतं. आणि हे आई झाल्यानंतरचं लाईफ आणि आधीचं लाईफ हे खूपच वेगळं असतं. त्यामुळे मला असं वाटलं की हा एक माझाही वेगळा बड्डेच आहे. कारण तुमचं बाळ झाल्यानंतरचं लाईफ पूर्णपणे वेगळं असतं. तुम्ही पूर्ण बदलून जाता. सगळं लाईफ हे बाळाभोवती फिरत असतं. आणि हे 1 वर्ष तुम्ही काय काय नवीन गोष्टी शिकलेल्या असतात किंवा काय काय नवीन सगळं फील केलेलं असतं, ते सगळं नवीन असतं. त्यामुळे तुमचाही तो एक बड्डेच असतो. या 1 वर्षातले माझे अनुभवही खूप सुखद होते. खूप खूप गोष्टी मी शिकले. अगदी सुरुवातीला बाळाला कसं घ्यायचं हे देखील नीट कळत नव्हतं, पण हळूहळू सगळ्याची सवय झाली. रुहीला हातात घेण्यापासून ढेकर काढण्यापर्यंत ते देखील मला बिलकुल जमत नव्हतं, पण तेही मी हळूहळू शिकले. मग हळूहळू तिचे एक माइलस्टोन पाहत गेलो आणि कधी एकदा 1 वर्ष संपलं कळालं नाही. आम्ही या बड्डेची खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि बघता बघता कधी 1 वर्ष पण झालं, रुहीचा बड्डे पण आला आणि बड्डे सेलिब्रेट पण झाला, कळालं पण नाही. इतके पटापट दिवस गेले. आमच्या मनासारखा आम्हाला पाहिजे तसा तिचा बड्डे झाला. सगळेजण पाहुणे आले, सगळे खुश झाले. सगळ्यांनी रुहीला खूप आशीर्वाद दिले. ते आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होतं. रुही अशीच खूप खूप मोठी होऊ देत आणि तिचे सगळे स्वप्न पूर्ण होऊ देत. आय होप सो तुम्हाला हा बड्डेवाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.